नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटिटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र या विषयावर आपण सराव प्रश्नसंच भाग 4 या ठिकाणी घेऊन आलेलो। लास्ट तुमच्या ठिकाणी 60 डेज राहिलेले रिव्हिजन साठी अत्यंत उपयुक्त तुम्हाला ठरणार आहे। पूर्णतः स्टेट वरती आधारित आपण प्रश्नसंच असणार आहे। तर या ठिकाणी चला बघू आपण प्रश्नसंच पहिला, कारण वेळ आपल्यापाशी फार कमी आहे। या ठिकाणी पहिला आपण 116 प्रश्न या ठिकाणी ऑलरेडी काही चॅनल अपलोड केले, 1 2 3 भाग मध्ये या ठिकाणी डिवाइड पूर्णतः ते केलेले आहे। ते तुम्ही बघून घेऊ शकता ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी। ज्यांनी चॅनल सबस्क्राइब केले नसेल त्यांनी आता चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, की जेणेकरून याचे जे नवीन व्हिडिओ टाकतात तुम्हाला याचे काही नोटिफिकेशन या ठिकाणी मिळून जातील। विज्ञान विषय सुद्धा या ठिकाणी आपण 4 पार्ट टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या। ते सुद्धा पार्ट अजून नवीन या ठिकाणी ऍड चॅनलला होतीलच बघा। तर चला या ठिकाणी पहिला प्रश्न बघू। ठिकाणी 117 नंबरचा या व्हिडिओ मधला पहिला, सामान्य परिपक्वतेच्या पूर्वी प्रशिक्षित करणे हे साधारणपणे डॅश आहे असं विचारलं बा त्यांनी। पहिला प्रश्न ऑप्शन बघा, सर्वसामान्य कौशल्य निष्पाद म्हणजे आत्मसात करण्याच्या संदर्भात अधिक लाभदायक असते। दुसरा पहा, सर्व दृष्टीने धोकादायक असते। तिसरा, दीर्घकालीन दृष्टीने लाभदायक असते। चौथा, लाभदायक असेल तर धोकादायक असेल हे प्रशिक्षणात वापरलेल्या प्रणालीवर अवलंबून असते। बाहेर ठिकाणी मी जसे काही ट्रिक सांगितले होते पहिल्या 2-3 लेक्चर मध्ये, जे जास्त मोठा ऑप्शन असेल ते काही येत नसेल तर त्यावेळेस ते मारायचा निश्चितः काय करायचा। चौथा आणि काहीच माहित नसेल ऑप्शन, समजा मोठा ऑप्शन जर नसेल तर कमी कायम तिसरा चौथा ऑप्शन या ठिकाणी तुम्ही 100% मारत चला। हे एक शॉर्ट ट्रिक आहे एमपीसी मधील। बाहेर ठिकाणी जे काही एमपीसी क्षेत्रातला जे अभ्यास करताना मागच्या काय 5-7 वर्षाचा अभ्यास करताना ज्यावेळेस माझे काय अनुभव आले त्या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करत आहोत। बाहेर ठिकाणी काय असेल तुमचा 4 नंबर ऑप्शन बघा, सर्वात मोठा ऑप्शन सुद्धा या ठिकाणी असेल आणि 4 नंबर तुमचं उत्तर या ठिकाणी आहे। बाहेर ठिकाणी पुढे बाहेर ठिकाणी 118 प्रश्न बाहेर ठिकाणी, 5 वर्षाचा राजू खिडकीतून वादळ पाहतो, वीज चमकतात आणि त्याचा कडाडट आवाज येतो। राजू आवाज ऐकून उड्या मारतो, उड्या पुन्हा पुन्हा ही घटना घडत होती। त्यानंतर थोड्या शांत वातावरणात राजू वीज पुन्हा कडाडली, राजू पुन्हा आवाज ऐकून आनंदाने उड्या मारू लागला। राजू उड्या मारणे शिक्षणाच्या कोणत्या सिद्धांताचे उदाहरण आहे। पहिला प्रश्न पहिला ऑप्शन काय सांगितले, शास्त्रीय अनुबंध। दुसरा, क्रिया प्रस्तुत अनुबंध। तिसरा, प्रयत्न प्रमाण। चौथा या ठिकाणी काय यापैकी नाही तर कुठल्या ठिकाणी शास्त्रीय अनुबंध या ठिकाणी काय तुमचे उत्तर 1 नंबरच्या ठिकाणी बरोबर असेल। लक्षात घ्या 18-1। पुढचा पाय ठिकाणी 19, शास्त्रीय सकारात्मक शिक्षेचे उदाहरण कोणते। काय खालीलपैकी सकारात्मक शिक्षेचे उदाहरण कोणते पहा। पहिला, मित्राद्वारे उपवास। दुसरा, मित्राबरोबर वेळ वाया घालवणे। तिसरा, सतत दुखावणे बंद करणे वरपैकी सर्व बघा ठिकाणी। तर आपण बऱ्याच वेळा सांगितलं होतं की वरपैकी सर्व तुम्ही काय 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 ठिकाणी मारत जावा, पण तुम्हाला एक्झॅक्ट जे माहित नसेल तर त्यावेळेस ते ट्रिक करायचे, कुठेही काही ट्रिक करायचे नाहीत। काहीतरी तुम्ही ऑप्शन मारूनच येणार आहे त्यावेळेस अशा ट्रिक वापरायच्या, जे एक्झॅक्ट माहिती आहे ती द्यायचं। आता या ठिकाणी बघा तुमचं 1 नंबर उत्तर बरोबर असेल। 1 नंबर उत्तर तुमचे काय ठिकाणी बरोबर। शिक्षेचे सकारात्मक उदाहरण कोणते, प्रश्न सुद्धा वाचताना व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे। मित्राद्वारे उपवास, मित्राबरोबर वेळ वाया घालवणे। शिक्षेचे सकारात्मक शिक्षे कोणते, मित्राद्वारे काही ठिकाणी उपहास। हे बरोबर तुमचे उत्तर या ठिकाणी 19-1 असेल। पुढे पाय ठिकाणी, एक प्रक्रिया म्हणून अभिप्रेरणेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नव्हे। पहिलं पहा, ते व्यक्तीला त्याच्या ध्येयाकडे नेते, ते व्यक्तीच्या शारीरिक अवस्थाचे काय करते समाधान करते। तिसरा पहा, त्या व्यक्तीच्या मनोवैज्ञानिक आकांक्षांच्या प्राप्ती करिता सहाय्य करते। चौथा पहा, त्या व्यक्तीला अभिप्रिय स्थितीपासून या ठिकाणी दूर ठेवते। तुम्हाला या ठिकाणी जे एक्झॅक्ट योग्य नाही असं विचाराय तुम्हाला काय चालू प्रश्न सुद्धा व्यवस्थित वाचा, योग्य नाही अशा ठिकाणी तुम्हाला विचारले। ध्येयाकडे ते सुद्धा बरोबर आहे, शारीरिक अवस्थेचे समाधान करते बरोबर आहे, अभिप्रियसाठी ते व्यक्ती मनोवैज्ञानिक आकांक्षांच्या प्राप्ती करता हे सुद्धा बरोबर असेल। ते व्यक्तीला अप्रिय स्थितीपासून दूर ठेवते का, ठेवत नाही। त्यामुळे तुमचा ऑप्शन कितला 4 नंबर हे चुकीचा आहे आणि तेच उत्तर बरोबर आहे। सातत्यपूर्ण उद्दीपनामुळे व्यवहारात येणाऱ्या अस्थायी परिवर्तनाला काय म्हणतात, अस्थायी परिवर्तना डॅश म्हणतात। काय म्हणतात, अंगवळणी पडणे, अध्ययन। दुसरा, तिसरा अस्थायी अध्ययन, चौथा अभिप्रेरणा असे वेगवेगळे ऑप्शन दिलेत। कुठला असेल तुम्हाला अंगवळणी पडणे, सातत्यपूर्ण उद्दीपनामुळे व्यवहारात होणाऱ्या अस्थायी परिवर्तन काय म्हणतात, अंगवळणी पडणे असे म्हणतात। लक्षात घ्या। पुढे 122 पाय ठिकाणी 122, विद्यार्थ्याच्या अभिवृत्तीमध्ये बदल करण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग करू नये असं विचारलंय बघा ठिकाणी, करू नये असं विचारलं। 122 ला बळजबरीने कोणतेही बाब मान्य करण्यास भाग पाडणे, बळजबरीने होऊ शकतं का, नाही होऊ शकत। कोणत्याही बाबीची पुनरावृत्ती किंवा दृढतापूर्वक व्यवहार करणे बरोबर आहे।
कोणत्याही प्रसंगी व्यक्तीद्वारे समर्थन करणे, समर्थन व स्वीकृत घेणे हे सुद्धा बरोबर असेल. संदेशासोबत सहचर्य प्रस्थापित करणे हे सुद्धा बरोबर असेल. पण बळजबरीने कोणती गोष्ट होऊ शकते का? होऊ शकणार नाही. त्यामुळे 22 ला तुमचं 1 नंबर येते उत्तर बरोबर असेल. पुढे पाय ठिकाणी ध्येय प्रेरणेच्या दृष्टीने कोणते विधान योग्य आहे? ध्येय प्रेरणेच्या दृष्टीने कोणते विधान योग्य आहे लक्षात घ्या. अस्तित्व टिकवण्यासाठी ध्येय प्रेरक आवश्यक आहे लक्षात घ्या. पुढे व्यक्तिगत समाधान क्षमताचे समाधान महत्वपूर्ण असेल. काय म्हणते? जर व्यक्तिगत क्षमताचे समाधान महत्वपूर्ण असेल तर ध्येय अभिप्रेरक असेल, विकास प्रेरक असे म्हटले जाऊ शकते. पुढे पहा, जर लोकांमध्ये स्पर्धेवर भर असेल तर ध्येय अभिप्रेरकाला सामाजिक अभिप्रेरक असे म्हटले जाऊ शकते. बा पुढे वरीलपैकी सर्व म्हणजे कुठला असेल बा या ठिकाणी तुमचं उत्तर वरीलपैकी सर्वच आहे. समजा काय माहित असेल, मी नेहमी सांगितले जर काहीच माहित नसेल तर वरीलपैकी सर्व ऑप्शन मारत चला, जे माहित असेल ते करेक्ट मारत चला. काहीतरी कुठला तर ऑप्शन मारणार आहे त्यापेक्षा तुम्ही वरीलपैकी सर्व, आणि जर वरीलपैकी सर्व ऑप्शन मध्ये नसेल तर जो सर्वात मोठा लांबता ऑप्शन दिसतोय ज्यादा एक्सप्लेनेशन तो नेहमी मारत चला. एमपीएससी मधील ट्रिक आहे लक्षात घ्या. पुढे पाय ठिकाणी अजून लास्ट पाय ठिकाणी या पेज मधील 6 ते 10 वर्ष वयोगटातील अवस्थेत बालक डॅश मध्ये रुची घेण्यास तयार करतात. काय करतात? 6 ते 10 वर्ष वयोगटातील अवस्थेत बालक डॅश मध्ये रुची घेण्यास सुरुवात करतात. कुठल्या पाय ठिकाणी? पहिला धर्म दिलाय, नंतर मानवी शरीर, तिसरा यौन संबंध, चौथ्या ठिकाणी विद्यालय असं दिलेलं आहे लक्षात. पुढचं कुठलं असेल तुमचं? 6 ते 10 वर्ष वयोगटातील बालक अवस्थेत कशा असते? विद्यालयामध्ये रुची म्हणजे आवड सुरुवात करतात विद्यालयामध्ये. पुढे पाठ 124 पर्यंत जातं. 125 पहा पुढे. मानवी मस्तिष्क म्हणजेच मेंदू हे मोठ्या बर्फाच्या लादीप्रमाणे असते. त्याचा बहुतांशी भाग लपलेला अदृश्य असतो आणि ज्यामध्ये चेतनेचे 3 स्तर असतात असे कोणत्या सिद्धांताद्वारे व्यक्त होते सांगितले त्यांनी. पहिला गुण सिद्धांत, दुसरा प्रकार वर्गीकरण सिद्धांत, तिसरा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत, चौथा व्यवहारवाद सिद्धांत. कुठला असेल तुमच्या ठिकाणी? 125 ला मनोविश्लेषणात्मक असलेले. काय मेंदू आणि मस्तिष्क मेंदूसाठी म्हटलं तर लक्षात ठेवायचं तुम्ही गुण सिद्धांत येणारच नाही लक्षात घ्या. प्रकार वर्गीकरण येणार नाही, व्यवहार येणार नाही. काय असेल? मनोविश्लेषणात्मक सिद्धांत हे तुमचं उत्तर बरोबर असेल लक्षात घ्या. कारण ते चेतनासाठी संदर्भात विचारले ना, मानवी मस्तिष्क आणि चेतना संदर्भात म्हणजे विश्लेषणात्मक सिद्धांत हे तुमचं 3 नंबर उत्तर बरोबर असेल. पुढे पहा 126. काही जणांचे असे म्हणणे आहे की बालकांना जेव्हा राग येतो तेव्हा ते खेळायला निघून जातात व जोपर्यंत त्यांना पूर्वीप्रमाणे चांगले वाटत नाही तोपर्यंत त्यांच्या वागणुकीमध्ये कोणते प्रतिरक्षित तंत्र असते? प्रक्षेपण असते, विस्थापन, तिसरा प्रतिक्रिया निर्मिती आणि चौथा उत्तेजितपणा. कुठला असेल तुमच्या ठिकाणी? विस्थापन असते लक्षात. काय असते? विस्थापन असते लक्षात घ्या. या ठिकाणी 126 ला 2 असेल. पुढे पहा डॅश पूर्ततेकरिता स्वतःला विविध परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे समायोजन असते. काय समायोजन असते? कुठल्याला? इतरांच्या पूर्ततेकरिता, प्रेरकाच्या पूर्ततेकरिता, उद्देशाच्या आणि गरजाच्या. काय गरजाच्या ठिकाणी महत्वाचं असतं लक्षात घ्या. गरजाच्या पूर्ततेकरिता स्वतःला विविध परिस्थितीशी जे काही जुळवून घेतात, परिस्थितीला जुळवून घेतात म्हणजे या ठिकाणी समायोजन असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा ठिकाणी खालीपैकी कोणता व्यवहार भावनात्मक अडथळे दर्शवत नाही सांगितले. काय सांगितले? खालीपैकी कोणता व्यवहार भावनात्मक अडथळे दर्शवित नाही असं विचारले, नकारात्मक विचारले. मग 3 असणार आणि 1 चुकीचं असणार. पुढे बालगुन्हेगारी असणार का भावनात्मक का व्यवहार भावनात्मक अडथळे दर्शवत नाही असा? कुठला असेल तुमच्या ठिकाणी? पुढच्या पाय ठिकाणी बालगुन्हेगारी, दुसरा दुर्बलांना धाक दाखवणे, तिसरा उडाणक्या कामचुकारपणा करणे आणि चौथा कुठला? शालीनता. कुठला दिलाय ठिकाणी? 28 ला तुमचं तेच 4 नंबर ठिकाणी उत्तर बरोबर असेल. व्यवहार भावनात्मक अडथळे दर्शवत नाही याचा कुठला? अडथळे दर्शवत नाही कुठला? शालीनता दर्शवित नाहीत अडथळे. मग बालगुन्हेगारी, दुर्बलांना धाक दाखवणे आणि काय उडाणक्या कामचुकारपणा हे काय करतात? भावनात्मक अडथळे दर्शवतात. पुढे ठिकाणी पुढे दुर्बल बालकासाठी शिक्षणाची तरतूद डॅश द्वारे होऊ शकते. कुठल्याद्वारे होऊ शकते? पाय ठिकाणी पहिला ऑप्शन सर्व समावेशक, जे काही शिक्षण आहे त्याचा सर्व समावेश करणे. तिसरा मुख्य प्रवाह, त्या ठिकाणी काय जे काही मुख्य प्रवाह तर त्याच्यामध्ये काय त्याचा समाविष्ट करणे. तिसरा जे एकीकरण आहे एकीकरण करणे आणि चौथा कुठलं? यापैकी नाही. असे 4 वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला विचारले होते. तर दुर्बल बालकासाठी काय? सर्व समावेशक शिक्षण पाहिजे. काय ठिकाणी पाहिजे बघा?
129 ला तुमचा 1 नंबर ऑप्शन तुमच्या ठिकाणी बरोबर ठरेल. कारण मुख्य प्रवाह समाविष्ट करून घेणे हे नसतात. पण योग्य उत्तर जर म्हणलं या ठिकाणी बघा, तर कुठलं दुर्बल बालकासाठी सर्वसमावेशक शिक्षण हेच तुमचं उत्तर या ठिकाणी बरोबर असेल. पुढे पहा ठिकाणी 130. खालीपैकी कोणते मतिमंदतेचे वैशिष्ट्य नाही असं विचारले. मतिमंदतेचे वैशिष्ट्य पहिला पहा, बुद्ध्यांक 25 ते 27 मध्ये असणे. तिसरा, मंद गतीने शिकणे, जीवनातील दैनंदिन प्रक्रिया न करू शकणे. तिसरा, वातावरणाशी अनुकूल होण्याच्या ठिकाणी अडचणी येणे. चौथा, आंतरवैयक्तिक संबंधामध्ये काय कमकुवतपणा असो. वेगवेगळे चार तुम्हाला या ठिकाणी दिले. बुद्ध्यांक किती 25-27 मध्ये असणे हे सुद्धा बरोबर आहे तुमचं. तिसरा, मंद गतीने शिकणे आणि जीवनातील दैनंदिन प्रक्रिया न करू शकणे हे सुद्धा बरोबर आहे. वातावरणाशी अनुकूल होण्यासाठी अडचणी निर्माण होतात हे सुद्धा तुमचं बरोबर असेल. लक्षात. पण या ठिकाणी विचारलं की आपल्याला नाही असं विचारलं, त्यामुळे कुठलं असेल तुमचं, कुठला असेल 4 नंबर असेल बघ या ठिकाणी. 4 नंबर तुमचं चुकीचं आहे, तेच तुम्हाला चुकीचं या ठिकाणी विचारलेलं आहे. आंतरवैयक्तिक संबंधामध्ये कमकुवतपणा असणे हे तुमचं चुकीचं उत्तर आहे या ठिकाणी. पुढे पहा ठिकाणी विद्यार्थ्याचे मानसिक स्वास्थ्य उत्तम बनवण्यासाठी काय म्हणतात, विद्यार्थ्याचे मानसिक स्वास्थ्य उत्तम बनवण्यासाठी खालीपैकी कोणती पद्धत अधिक महत्वपूर्ण आहे असे विचारले. कोणती पद्धत महत्वपूर्ण आहे असे विचारले त्यांनी. पहिलं, सहशैक्षणिक क्रियाचे तरतूद करणे, अभिव्यक्तीची स्वतंत्र असणे, नंतर आवडीतील काय भिन्नता, आणि चौथा, शिक्षकाची भूमिका व शाळेतील या ठिकाणी काय वातावरण. या ठिकाणी वेगवेगळी 4 या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. पहा ठिकाणी काही विद्यार्थी मानसिक स्वास्थ्य उत्तम बनवण्यासाठी सहशैक्षणिक क्रियाची तरतूद अधिक महत्वपूर्ण या ठिकाणी विचार अधिक विचार महत्वपूर्ण तर आहेत, पण या ठिकाणी काय कोणती पद्धत अधिक महत्वपूर्ण म्हटलं तर कुठले तुमचं सहशैक्षणिक या ठिकाणी हे आहेतच महत्वपूर्ण. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यानंतर आवडीतील भिन्नता कुठला असेल, शिक्षकाची भूमिका व शाळेतील वातावरण हे ठिकाणी काय मानसिक स्वास्थ्य उत्तम बनवण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. योग्य उत्तर ठरेल. दुर्बल घटकातील बालक म्हणजे काय असतं बघा. दुर्बल घटकातील बालक म्हणजे काय असतं, ज्याची वार्षिक उत्पन्न कमी आहे अशा पालकाची मुले. पुढं, जे पालक वंचित घटकात मोडतात अशी मुले. पुन्हा पालक काय म्हणतात, दारिद्र्याच्या रेषेखालील मोडतात. चौथा, अशा पालकाचे मुले जे काय सरकारद्वारे निर्धारित किमान वार्षिक उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न प्राप्त करतात. हेच तुमच्या ठिकाणी उत्तर बरोबर असेल. आणि उत्तर देताना बघा, जर कोणाला माहित नसेल तर ट्रिक सुद्धा मी उत्तर बरोबर त्या ट्रिक नुसार झाले. चौथाच ऑप्शन आलेला आहे आणि सर्वात मोठा ऑप्शन एक्सप्लेनेशन केलेलाच या ठिकाणी आलेला आहे. बघा, जे काही ट्रिक सांगतो मी काय उभं असे काही सांगत नाही, पूर्ण जे तुमचं पीओक्यू अनालिसिस करूनच मी या ठिकाणी तुम्हाला गोष्टी सांगतोय. तुम्हाला 100% तुमच्या या ठिकाणी बरेच तुम्हाला मार्क इन्क्रीमेंट तुम्हाला बराच फायदा टीईटी साठी होणार आहे. लक्षात घ्या. पुढे, शिक्षणाचा अधिकार अधिनियम मध्ये असे स्पष्ट केले आहे की इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत प्रवेशित विद्यार्थी संख्या 2 पेक्षा अधिक असेल तर विद्यार्थी शिक्षक यांच्यातील गुणोत्तर डॅश असेल. इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत प्रवेशित विद्यार्थी संख्या 2 पेक्षा अधिक असेल तर विद्यार्थी शिक्षक यांच्यातील गुणोत्तर काय असेल, 30, दुसरं 40, 45, 50 किती असेल या ठिकाणी बघा 40 असेल. लक्षात. हे तुमचं उत्तर बरोबर या ठिकाणी असेल. लक्षात घ्या. पुढच्या ठिकाणी 134, कृती संशोधनाबाबत खालीपैकी कोणते विधान योग्य आहे. कृती संशोधन कोणते योग्य आहे, हे संशोधक शिक्षकाशी संबंधित व्यक्तीद्वारे केले जाते. पुढचा, एखाद्या विशेष समस्येच्या समाधानासाठी काय केले जाते. पुढचा, व्यापक स्तरावर निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती संकलन एकत्र केली जाते. स्थानिक दैनंदिन समस्याचे समाधान करण्यासाठी कृती संशोधन या ठिकाणी केले जाते. लक्षात घ्या. नाही असं विचारले कुठले तुमच्या ठिकाणी बघा, व्यापक स्तरावर निर्णय घेण्यासाठी माहिती संकलन केली जाते. हे तुमच्या ठिकाणी उत्तर असं. लक्षात. बाकीचे बरोबर आहेत, पण तुम्हाला चुकीचं विचारलं 3 नंबरच्या ठिकाणी काय चूक आहे. लक्षात घ्या तुमच्या ठिकाणी. पुढे पहा ठिकाणी अजून थोडे 5-7 प्रश्न आहेत, तेवढे पहा. खालीपैकी कोणते विधान शिक्षणासंबंधित खरे नाही असं विचारले. चुकीचा विचार. शिक्षणात सुधारणा केली जाऊ शकते. शिक्षण औपचारिक अनौपचारिक असते. शिक्षण हे विज्ञानासह कलाही आहे. शिक्षण म्हणजे सूचना देणे असते. शिक्षण म्हणजे सूचना देणे फक्त असते का, नाही. काय असते ते, सुधारणा करणे असते, औपचारिक अनौपचारिक असते, नंतर काय विज्ञानासह कला या ठिकाणी असते. म्हणजे कुठलं उत्तर चुकीचं विचारलंय, म्हणजे कुठलं असेल 4 नंबर तुमचं चुकीचं असेल या ठिकाणी. पुढे पहा, राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा 2005 मध्ये गुणवत्ता आयाम या शीर्षकात डॅशला अधिक महत्व देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषामध्ये 2005 मध्ये गुणवत्ता आयाम या शीर्षकात डॅशला महत्व देण्यात आले. कशाला, भौतिक संसाधन, शिक्षित व अभिप्रेत शिक्षक,
चौथा, बालकांना ज्ञान संपन्न करण्यासाठी संदर्भित संरचित अनुभव. चौथा, बालकासाठी संरचित अनुभव आणि काय अभ्यासक्रमात सुधारणा करणे. कुठला असेल या ठिकाणी बघा, बालकासाठी संरचित अनुभव व अभ्यासक्रमात या ठिकाणी काय सुधारणा करणे. या ठिकाणी उत्तर तुमचं बरोबर असेल. पहा ठिकाणी पुढचं पहा, राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा 2005 मध्ये परीक्षेसंबंधित कोणत्या सुधारणा सुचवलेल्या आहेत. बघा पुढे, इयत्ता 10वी परीक्षा ऐच्छिक करावी का असावी. शालेय शिक्षणाच्या विविध अवस्थावर आधारित राज्यस्तरीय परिचालन असावे. स्पर्धा परीक्षा ऐच्छिक असावी. आणि चौथा ऑप्शन वरपैकी सर्व ठिकाणी दिलाय. कुठलाही तुमच्या ठिकाणी एक नंबरचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला एक्झॅक्ट माहित असेल तर तुम्ही द्याच, असं काही बी टाकत बघा, मी सांगतोय तसं. पण माहित नसेल तर त्यावेळेस ते ट्रिक आहे. लक्षात घ्या, तुम्ही काहीतरी ऑप्शन मारणार आहे त्यापेक्षा मी सांगतो त्यापैकी मारा, एखादा 2 मार्क वाढला तर वाढला. बरंच कुठला इयत्ता 10वीच्या परीक्षा ऐच्छिक असावी. या ठिकाणी तुमचं यात सुधारणा त्यांनी काय 2005च्या अभ्यासक्रमात सुचवल्या होत्या. पुढं, परीक्षेचा ताण कमी करून यशस्वी होण्यास डॅडॅश आवश्यक असते. काय असते? अल्पकालीन परीक्षेकडे वाटचाल. नंतर शालेय स्तरावर विविध अवस्थाच्या परीक्षेचे काय आयोजन करणे. चौथा, वार्षिक अर्धवार्षिक परीक्षा. आणि चौथा कुठला, विविध प्रवेश परीक्षेसाठी विविध एजन्सीची स्थापना. काय असते? अल्पकालीन परीक्षेकडे वाटचाल. या ठिकाणी उत्तर बरोबर असेल. म्हणजे परीक्षा ताण कमी करण्यासाठी यशस्वी होण्यास उत्तर बरोबर असेल, एक नंबरचं. पुढे पहा, 39 लास्ट 3 आहेत. मूल्यांकनाचा विशेष उद्देश काय ठिकाणी बघा, बालकांना मंद गतीने व तीव्र शीघ्र गतीने शिकणारे संबंधित करणे. ज्या बालकांना उपचारात्मक शिक्षणाची आवश्यकता आहे त्यांना ओळखणे. अध्ययनातील अडथळे समस्या क्षेत्राच्या ठिकाणी काय शोध घेणे. उत्पादक जीवन जगण्यासाठी शिक्षकांनी त्यांना कोणत्या स्तरापर्यंत तयार केले आहे याचा अभिप्रेत घेणे. कुठला असेल तुमचा मूल्यांकन उद्देश म्हणजे काय, 4 नंबर तुमच्या ठिकाणी बरोबर असेल. मूल्यांकनाचा उद्देश म्हणजे काय असतो, उत्पादक जीवन जगण्यासाठी शिक्षकांनी त्यांना कोणत्या स्तरापर्यंत तयार केले आहे याचा काय अभिप्रेत करणे. पुढे पहा ठिकाणी, प्राथमिक शाळेतील बालकासाठी खालीलपैकी काय उत्तम मानले जाते. काय असेल, प्राथमिक शाळेतील बालकासाठी काय उत्तम मानले जाते. व्हिडिओ अनुरूपण प्रदर्शन. नंतर काय, स्वतः घेतलेला अनुभव. आणि काय वरलपैकी सर्व. काय असेल तुमचा स्वतः घेतलेला अनुभव बालकासाठी काय उत्तम असेल. लक्षात घ्या. पुढचा लास्ट पहा ठिकाणी या व्हिडिओ मधला, खालीलपैकी कोणते विधान विकासाच्या बाबतीत खरे नाही असं विचारले. काय खरे नाही म्हणजे, खरे नाही म्हणजे 3 बरोबर असताना एक चूक असणार. विकास हे आंतरक्रियेचे परिणाम आहे. काय सांगले, विकास हे आंतरक्रियेचे परिणाम आहे. लक्षात घ्या. पुढे पहा ठिकाणी, आंतरक्रियेचे परिणाम आहेत. ते दुसरा, विकास हे एक व्यवस्थित शृंखलेचे अनुकरण आहे. विकास ही व्यक्तिगत प्रक्रिया आहे. आणि चौथा, विकास विशेषणाकडून काय जाते सामान्याकडे होतो असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. लक्षात. कुठला असेल तुमच्या ठिकाणी, विकास हे कसं विशेषणाकडून काय सामान्याकडे होतो असं या ठिकाणी काय तुमचं चूक आहे. बाकी तर ते तुमच्या ठिकाणी बरोबर. आंतरक्रियेचे परिणाम, एक व्यवस्थेचे शृंखलेचे अनुकरण. चौथा, विकास व्यक्तिगत प्रक्रिया ठिकाणी असेल. पुढे लास्ट अजून एक आहे. बालकाचे विचार अमृतेपेक्षा मूर्त अनुभव प्रत्ययाद्वारे होते. ही अवस्था डॅडेची असते. बालकाचे विकास अमृतेपेक्षा मूर्त अनुभव प्रत्ययाद्वारे होते. कुठलं, 7 ते 12, 12वी वयस्क पर्यंत. नंतर 2 ते 7 वयोगटापर्यंत. आणि काय जन्मापासून 2 वर्षापर्यंत. कुठला असेल तुमचं एक नंबर बरोबर आहे. 7 ते 12 वयोगटापर्यंत काय अमृतापेक्षा मूर्त अनुभव प्रत्ययाद्वारे ठिकाणी होऊ शकते. लक्षात घ्या. जे का आपण प्रशासनची घेतला त्या ठिकाणी आपल्याला संपलेला आहे. लक्षात घ्या. आता तुमच्या ठिकाणी पार्ट जे आहे ते संपला. आणि नंतर नेक्स्ट पुढे जी पार्ट आहे लवकरच या ठिकाणी चॅनल सुद्धा अपलोड या ठिकाणी होतील. लक्षात घ्या. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकताच त्याची नोटिफिकेशन मिळून जातील. लक्षात घ्या. थँक्यू.